इरिगेशन, PWD, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एमसँडच वापरण्यात येईल. आता नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 एमसँड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत. त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एमसँड धोरण आणण्याचा आमचा विचार आहे. दगडावरनं गिट्टीवरनं सँड तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाळू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे. त्यामुळं दोनही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत. सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे. जे फाळणीच्या काळामध्ये म्हणजे 1947 14 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी जे विस्थापित झाले म्हणजे पाकिस्तानवरनं आले आणि इथे सिंधी समाजाचे जे एक मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास 30 वसाहती सिंधी समाजाच्या आहेत. ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही. या राज्यामध्ये 30 वसाहती आहेत सिंधी समाजाच्या. नागपुरात जेरीपटक्यासारखी वसाहत आहे. अनेक वसाहती आहेत म्हणजे चाळीसगावला आहे, जळगावला आहेत, मुंबईमध्ये आहेत. या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत. आज मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेलं आहे.